हॅलो, नमस्ते, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज होता शुक्रवार आणि आज होती आमच्या ऑफिसची पिकनिक. तर आमची ऑफिसची पिकनिक होती नेरळला एका रिसॉर्टवर. तर इथे नेरळ स्टेशनला उतरून आम्ही गाडीत बसलो आमच्या पिकनिक स्पॉटपर्यंत जाण्यासाठी. बघा, इथे इतकी सुंदर हिरवळ तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो थेट आमच्या रिसॉर्टवर, जिथून आम्हाला पुढे ट्रेकिंगला जायचं होतं. हे रिसॉर्ट खूप छान होतं. आम्ही तिथे ब्रेकफास्ट केला, थोडंसं पाण्यावर खेळलो, झुला झुललो. त्याच्यानंतर आम्ही चेंज करून निघालो आमच्या ट्रेकिंग पॉईंटला. तर आम्हाला ट्रेकिंगला जाण्यासाठी एक सुंदर नदी पार करून जायचं होतं. हा आमचा सगळ्यांचा पहिलाच अनुभव होता. आम्ही बघा कशी नदीमध्ये रस्ते काढत वाटा काढत आम्ही आमच्या ट्रेकिंग पॉईंटपर्यंत पोहोचतोय. खूप मजा केली आम्ही नदीपर्यंत जाण्यासाठी. आम्ही इथे झाडं फुलं हातामध्ये जी पानं वगैरे येत होती ना, त्यांना पकडून पकडून आम्ही नदीतून रस्ते क्रॉस करत जात होतो. पण नदीमध्ये खूप सारं शेवाळ होतं आणि आमचे पाय घसरत होते. कोणी कोणी तर चप्पल काढून त्या नदीतून जात होतं. तर इथे माझा तर हा पहिलाच अनुभव होता. हे बघा, हे आमचे आहेत ऑफिस कलिग्स. तर आम्ही एकमेकांना हाय करतोय. त्याच्यानंतर हे होतं सुंदर सुंदर नदीचं पाणी. हा होता आमचा पहिला धबधबा, जो आम्ही अगदी थांबण्याचा विचार केला. त्याच्यानंतर आमच्या अपेक्षा थोड्याशा वाढल्या. त्याच्यानंतर आम्ही गेलो आमच्या सेकंड धबधब्याच्या स्पॉटला. ही आहे सुकन्या. हिला ट्रेकिंग करायला थोडीशी भीती वाटत होती. त्याच्यानंतर मी तिला रिक्वेस्ट केल्यावर ती आली आमच्याबरोबर ट्रेकिंग करायला. आणि हा आहे आमचा दुसरा स्पॉट धबधब्याचा, जिथे आम्ही खूप मज्जा केली, खूप म्हणजे एन्जॉय केलं. त्याच्यानंतर फायनली आम्ही गेलो. आमच्या थोड्याशा अपेक्षा वाढल्यामुळे आम्ही अजून एका धबधब्याच्या शोधात गेलो, हळूहळू पुढे चालत चालत. इथे बघा आम्ही किती सुंदर म्हणजे भिजतोय. त्याच्यानंतर हा आमचा आला तिसरा धबधबा, ज्याच्यामध्ये आम्ही इतकी मजा केली, इतकं खेळलो, इतकं स्पीडली ते पाणी येत होतं ना, अंगावर पडत होती, इतकी मजा येत होती. सगळ्यांचा फर्स्टच अनुभव होता. सगळ्यांनी इतकं एन्जॉय केलं, इतकी मजा केली. आणि ही सुद्धा घाबरली नाही या धबधब्याला. आणि तसंच मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या वाटेकडे. बघा, आता परत आम्हाला जायचं होतं त्याच नदीतून. म्हटलं चला आता चपला हातात घेऊनच आपण जाऊया, कारण की चपलांमध्ये पाय घसरला तर मग पडण्याची शक्यता होती. त्याच्यानंतर आपण माहिती बघतो मूव्हीजमध्ये किंवा असं सिरियलमध्ये असे घनदाट जंगल असतात आणि तिथून असे जनावरं येतात, रानटी प्राणी येतात. तर तसंच मी काहीतरी इथे मला असं थोडासा आवाज आला, त्याच्यामुळे मी थोडीशी घाबरली. त्याच्यानंतर परत आम्ही आमच्या रिसॉर्टला आलो, थोडासा झुला झुललो. त्याच्यानंतर ज्यांना स्विमिंग पूलमध्ये खेळायचं होतं त्यांनी स्विमिंग पूलमध्ये खेळलं. ती लोकं मलासुद्धा बोलवत होती, पण मला तर खूप भीती वाटत होती, कारण मला थोडासा फोबिया आहे पाण्याचा आणि स्विमिंगचा. त्याच्यानंतर आम्ही इथे आमचं लंच करून घेतलं. लंचसुद्धा खूप छान होतं. त्याच्यानंतर आम्ही इथे दमशराक खेळलो. इतकी मजा आली आम्हाला दमशराक खेळायला. त्याच्यानंतर आम्ही परत गाडीत बसलो आणि नेरळ स्टेशनला जाण्यासाठी. त्याच्यानंतर कळलं अरे जस्ट 10 मिनटासाठी आमची एक ट्रेन सुटली. त्याच्यानंतर आम्ही दुसरी ट्रेन पकडण्यासाठी इथे थांबलो, पण